श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला ना जो पदार्थ दाखवणार आहे ते म्हणजे काही वर्षापूर्वी मी एका कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता आणि त्यामध्ये मी कर्नाटकी थाळी ही सादर केली होती आणि त्यामध्ये जवळजवळ मी 11 पदार्थ बनवले होते 1 तासात. म्हणजे तयारी केली होती पूर्वी, पण 1 तासात 11 पदार्थ बनवले होते. त्यामध्ये मी चित्रान्न हा पदार्थ बनवला होता. तर तोच मी चित्रान्न हा पदार्थ तुम्हाला आज दाखवणार आहे. नक्की करून बघा. आणि चित्रान्न बनवण्यासाठी काय कृती करायला लागते ते आपण बघूया. चला. गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलेले आणि तेल आता तापलेलं आहे आणि त्यात आता मी 1 चमचाभर मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली आहे. आता त्याच्यात आपण उडदाची डाळ घालूया. आता त्याच्यात आपण शेंगदाणे घालूया. आता त्याच्यात आपण काजू घालूया. हिरव्या मिरच्या घालूया. हवं तर तुम्ही लाल मिरच्या पण घालू शकता, सुकी लाल मिरची. कढीपत्ता घालूया. आलं घालूया, बारीक किसलेलं आलं. आणि ही सगळी फोडणी आता चांगली परतवून घ्यायची. त्याच्यात आपण हिंग घालूया, हळद घालूया आणि सगळं चांगलं परतवून घेऊया. आता आपण गॅस लहान करूया. प्रथम भात शिजवून घ्यायचा, तो थंड करायचा आणि हा असा शिजलेला भात मोकळा हवा होती बघा, असा भात त्याच्यात घालून घेऊया. आणि आता हे सगळं एकत्र करूया. वा, किती सुंदर दिसतोय बघा तो. आता ह्याच्यात मी कैरीचा किस घालते. परत एकदा सगळं एकत्र करायचं. आता ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं. आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. आता आपला हा भात तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि आता त्याच्यात कैरी घातलेली आपण, त्यामुळे लिंबू रस थोडा कमी घालायचा. गॅस मी बंद करते आणि चित्रान्न किंवा लेमन राईस म्हणतात, हा लिंबू रस मी थोडा अर्धा घालणार आहे. गॅस बंद करून आणि परत एकदा सगळं एकत्र करून आपलं चित्रान्न तयार झालेले. आता त्याला फक्त कोथिंबीर घालायची वरून आता कोथिंबीर घालूया. बघितल्याबरोबर खायची इच्छा होईल असं हे चित्रान्न तयार आहे. खूप सुंदर लागतं. नक्की करून बघा.